हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 13, श्लोक क्रमांक 2. कुत्रापि खेदः कायस्य जिह्वा कुत्रापि खिद्यते मनः कुत्रापि तत्यक्त्वा पुरुषार्थे स्थितः सुखम. भावार्थ: कधी देहामुळे पीडा होते, तर कधी जिव्हेमुळे दुःख होते, तर कधी मानसिक यातना होतात. मी या सर्वांचा त्याग करून आत्मानुभवात सुखपूर्वक स्थित आहे. माणूस मूलतः आनंदीच आहे. आनंद हाच त्याचा स्थायी भाव आहे. तो केवळ आनंदीच असतो. तो नित्यानंदी परमानंदी आहे. परंतु तरीही माणूस दुःखी, कष्टी, पीडेने घायाळ झालेला दिसतो, कारण त्याला देहादी इंद्रियांमुळे दुःख, कष्ट, पीडा होत असते. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण अंगावर रग लपेटून घ्यावा आणि तोच आपल्या कातडीला टोचू लागावा, किंवा ऊन, वारा, पाऊस, थंडी, चोर, चिलट यापासून रक्षण करण्यासाठी घर बांधावे आणि त्याच्या छप्पराला असंख्य भोके असावी, किंवा अंगरक्षक नेमावा आणि त्यानेच आपला घात करावा. असेच काहीसे आपल्या देहाचे बाबत आपले होते. आपण परमात्म्याचे अंश आहोत. या विश्वाची सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आपण आपल्या सभोवती देहादी इंद्रिये धारण करतो आणि त्या देहादी इंद्रियांमुळेच आपल्याला दुःख, कष्ट, पीडा सहन करावी लागते. सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्यासाठी देहादी इंद्रियरूपी घर स्वतःभोवती लपेटून घेतो आणि देहादी इंद्रिय या आपल्या घरामुळेच आपल्याला सृष्टीलीला अनुभवण्यात अडचणी येतात. राजा जनक सांगत आहे की कधी देहामुळे पीडा होते, तर कधी जिव्हेमुळे दुःख होते, तर कधी मानसिक यातना होतात. देहामुळे पीडा होते. देह थकतो, आजारी होतो, त्याला आधी व्याधी होतात. तो कुरूप असतो, त्याला घेऊन आपण मिळवू शकत नाही. कधी अपंग होतो, तो वृद्ध होतो, काम करण्याची त्याची क्षमता संपते. अशा अनेक अडचणी देहामुळे निर्माण होतात आणि आपण सृष्टीलीला अनुभवू शकत नाही. जिव्हेमुळे दुःख होते. जिव्हेचा 2 प्रकारे उपयोग आहे. एक म्हणजे बोलणे आणि दुसरे म्हणजे चव घेणे. अनेक वेळा आपण नको ते, नको इतके, नको त्या ठिकाणी, नको त्यावेळी, नको त्याच्याजवळ बोलतो आणि गोत्यात येतो. त्यावेळी जीभ चावून उपयोग नसतो. समोरच्याचे मन दुखावते. आपल्याला शत्रू निर्माण होतात. कित्येक वेळा जेथे जे स्पष्टपणे बोलायला पाहिजे तेथे जीभ अडखळते. आपले काम होत नाही. अति बोलून किंवा अजिबात न बोलून आपण दुःखी होतो. सुसंगत न बोलल्यामुळे अनेक जणांचे गैरसमज होतात. बुद्धीकडून किंवा स्मृतीकडून मिळालेली माहिती आपल्याकडून योग्य त्या प्रकारे प्रसारित केली जात नाही. खाण्यामुळे, हवामानामुळे जिभेला सूज येते. इतरही आजार होतात. जिभेचे दुसरे काम म्हणजे चव घेणे. आपण चव जाहीर करतो. ती आवडीची असली की अति खाणे होते आणि त्यामुळे आजार होतो. चव न आवडल्यास पोषक आहार शरीराला मिळत नाही. चवीढवीमुळे उपाशी राहायला होते. येथे खास करून जिव्हेचा उल्लेख केला आहे. तरीही येथे सर्व इंद्रिये अपेक्षित असावीत. नाक, कान, डोळे, त्वचा ही उरलेली ज्ञानेंद्रिये आणि त्यांची कामे, तसेच हात, पाय, मुख, गुद आणि शिन्न ही कर्मेंद्रिये आणि त्यांची कामे या यादीत गृहीत धरलेली असावीत. ही सर्व इंद्रिये आपल्याला सृष्टीलीला अनुभवण्यासाठी उपयुक्त होत असतात, परंतु त्यांनाही आधी व्याधी होत असतात. तीही नको तेथे अतिउत्साह दाखवून काम करत असतात आणि आपण दुःखी होत असतो. आपल्याला मानसिक यातना होत असतात. आपला अपमान होतो. मन कलुषित होते. मत्सर, द्वेष, ईर्ष्या निर्माण होते. कामाचा ताण येतो. नको त्या स्मृती उफाळून येतात. मन रिपूंच्या आहारी जाते. या सर्वामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते. राजा जनक सांगत आहे की त्याने या सर्वाचा त्याग केला आहे. त्याने विना तक्रार जे आहे त्याचा स्वीकार केला आहे.
त्या योगे तो आत्मानंदात मुक्तानंद घेत आहे. हरिओम.